हॅलो एव्हरीबडी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आणि तुम्ही बघत असाल आणि विचारत पडला असाल तर मी हे काय करतेय, तर अंडे किसून घेतलेत। कशासाठी? तर आज मी उकडलेल्या अंड्यांची भुर्जी बनवली आहे आणि गॅरंटी देऊन सांगू शकते अशी भुर्जी तुम्ही आतापर्यंत कधीच खाल्ली नसेल। बनवायला ही सोपी आणि खायला त्याही पेक्षा स्वादिष्ट। तर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि साहित्यामध्ये आपण इकडे घेतले कोथिंबीर, 2 टोमॅटो, 4 काश्मीरी लाल मिरची भिजवून घेतल्यात, कांदा आणि ठेचलेलं लसूण, 3 पळ्या तेल घालून आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आणि हो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्या पण तुमच्यासारख्या छान छान रेसिपीज बनवून खातील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी कळेल। तर कांदा आता मी परतायला घालून घेतलाय कढईमध्ये। छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि मीडियम हीटवर परतायचा आहे, म्हणजे थोडासा लवकर परतला जातो। त्यानंतर ना आपण जो टोमॅटो घेतला होता ना, स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि त्याला आता आपण मिक्सरला त्याची पेस्ट करणार आहे। तर काश्मीरी लाल मिरची ऑप्शनल आहे, पण काश्मीरी लाल मिरची घातली ना की खूप सुंदर रंग येतो आणि मला चमचमीत भाज्या आवडतात छान लाल रंगाचे, त्यामुळे माझ्याकडे नेहमी असते, मी नेहमी वापरते। तर कांदा थोडासा मध्यम परतून झाल्यानंतर लसूण घातलाय ठेचलेला आणि तो पण परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर घालायची आहे, धने पावडर घालायची आहे आणि आपला घरगुती मसाला घालायचा। आता मी प्रमाण सांगत नाही, कारण की मी ज्या प्रमाणात बनवतीये ना अंडा भुर्जी, तर या प्रमाणात 2 जण पोटभर जेवतील एवढी बनती आणि 6 अंडे वापरणार याच्यासाठी मी, उकडलेले 6 अंडे। तर मसाले छान परतून घ्यायचेत आपल्याला आणि मग त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली टोमॅटो आणि मिरचीची, ती पण आपल्याला याच्यात घालायची आहे। तर मसाले परतताना नेहमी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे मसाले जळत नाहीत। तर आता मसाले छान परतलेत, छान वास येतोय मसाल्यांचा। आता त्याच्यामध्ये आपल्याला ही टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट ऍड करायची आहे, छान फाईन पेस्ट झाली पाहिजे। आणि त्याच सोबत थोडंसं याच्यात पाणी पण घातलंय, म्हणजे भुर्जी जी आहे फार कोरडी फडफडीत नाही होत, छान असं तिला क्रीमी टेक्स्चर येतं, थोडीशी अशी ओलीसर होती आणि खायला पण छान लागती। चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, पण चपातीसोबत छान लागती। आता हे पण आपल्याला छान परतायचे, हे थोडं जास्त वेळ परतायचंय, कारण की यातलं जे पाणी आहे ते कमी झालं पाहिजे आणि आपण जी मिरची घातली आहे ना, ती मिरची व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, नाहीतर त्याचा आहे ना कडवटपणा उतरतो काश्मीरी लाल मिरचीचा। आणि आता उकडलेले अंडे ना मी जाड होलची जी किसणी असते ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने किसून घेतलेत। किसून नाही घेतले, बारीक चॉप करून घेतले ना तरी पण चालेल, पण किसूनच घाला म्हणजे छान लागते चव। तर सगळे अंडे मी छान मीठ घालून उकडून घेतले होते, त्यानंतर त्याचे साल काढले आणि त्यांना असं मिक्सरलाच बोलायला लागले होते, किसणीमध्ये किसून घेतलंय मस्त। आता याच्यातल्या कांदा, टोमॅटो सगळं छान परतलंय, मसाले वगैरे, टोमॅटो आणि मिरचीची प्युरी पण छान शिजलीये। त्यानंतर त्याला मीठ घालायचं आणि छान एकजीव करायचं, मिक्स करायचं। आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे अंड्यांचा किस बनवलेला आहे तो घालणार आहे। अंड्यांचा किस घातल्यानंतर ना ह्या भुर्जीला फार जास्त परतवायची नाहीये आणि शिजवायची पण नाहीये, कारण की मसाले ऑलरेडी शिजलेले आहेत आणि अंडे पण ऑलरेडी आपण बॉईल करून घेतलेले आहेत। मग अंडा घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं याला मसाल्यांना अंड्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि एक 5 मिनिटं मीडियम हीटवर ठेवून गॅस बंद करून टाकायचा आहे, म्हणजे आपली भुर्जी झाली तयार। तर याला ना फार जास्त मिक्स करायचं नाहीये या स्टेजला, नाहीतर काय होतं, जो अंड्यातला येलोवाला पार्ट आहे ना तो असा स्मूथ असतो आणि तो या मसाल्यांमध्ये फार एकजीव होतो आणि मग मसाल्यांची जी चव असते ना ती थोडीशी कमी होते, म्हणजे त्याची बॅलन्स नाही होत चव। त्यामुळे जसं मी व्हिडिओत दाखवलंय तसं त्याला फार जास्त नाही, तर थोडंसंच अलगद मिक्स करायचे हलक्या हाताने आणि थोडीशी परतून घेऊन आपली भुर्जी झाली तयार। 5 मिनिटं भुर्जी परतून घेतलीये मी, त्यानंतर याच्यात हिरवी कोथिंबीर घातलीये आणि गॅस बंद केलाय। भुर्जी छान आपली तयार झालेली आहे आणि सर्व करताना याच्यामध्ये आपण कच्चा कांदा घालू शकतो कापलेला वरून बारीक, त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर, आणि अजून जर सुंदर दिसायला पाहिजे असेल हे तर एखादं उकडलेलं अंड बाजूला ठेवायचं आणि ते पण आपण त्याच्यामध्ये शेवटी असं डेकोरेशन पर्पज म्हणून टाकू शकतो। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना हे मला कमेंट करून नक्की। भेटूयात पुन्हा एका रेसिपी सोबत लवकरच।
तोपर्यंत माझ्या रेसिपीज बघत राहा आणि बनवून खात राहा. भेटूया पुन्हा.